इकडे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या सैफ अली खानची प्रकृती आता सुधारलेली आहे। सैफ अली खानच्या डिस्चार्ज संदर्भात डॉक्टर सोमवारी निर्णय घेणार आहेत। लीलावतीच्या 11व्या मजल्यावरील विशेष खोलीमध्ये सैफ अली खानवरती उपचार सुरू आहेत। काल संध्याकाळी मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सैफ अली खानच्या भेटीसाठी पोहोचले होते। आज पोलीस सैफ अली खानचा जबाब नोंदवणार असल्याचं सुद्धा कळत आहे। अधिक अपडेट घेऊयात, आपले प्रतिनिधी मृत्युंजय सिंग सध्या आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, आपण बघतोय की आता सैफ अली खान यांची प्रकृती सुधारतीये, पोलीस त्यांचा जबाब आज नोंदवणार आहे। नक्कीच अमोल, सैफ अली खान 16 तारखेपासून मुंबईत लीलावती रुग्णालयात दाखल झालेला आहे आणि 16 तारखेपासून त्याचा उपचार सुरू आहे। सैफ अली खान लीलावती हॉस्पिटलच्या एक्झिक्युटिव्ह सीटमध्ये आहे। हा आपण लीलावती हॉस्पिटल पाहतोय। याचा 11व्या मजल्यावर एक प्रायव्हेट एक्झिक्युटिव्ह रूम आहे, त्यामध्ये सैफ अली खान ॲडमिट आहे आणि तिथे त्याचा उपचार सुरू आहे। तो प्रायव्हेट रूममध्ये आहे आणि हा जो प्रायव्हेट रूममध्ये आहे तो खूप VVIP आणि महाग स्वीट रूम आहे। यामध्ये एकच पेशंट राहू शकतो आणि हा जो बेड असतो तो इलेक्ट्रिक ऑपरेटेड बेड या रूममध्ये असतो। ज्या पेशंटचा नातेवाईक आहे त्यांच्यासाठी एक वेगळा रूम यामध्ये असतो आणि या सूटमध्ये एक अटॅच बाथरूम टॉयलेट पण असतो। अटेंडंटसाठी एक वेगळा बेड उपलब्ध आहे यामध्ये आणि 4 लोकांना बसण्यासाठी सोफेची व्यवस्था पण या स्वीटमध्ये आहे, जिथे सैफ अली खान सध्या ॲडमिट आहे। आणि 2 टेलिफोन कनेक्शन पण दिले जातात। त्यामध्ये वायफाय कनेक्शनही आहे, टेलिव्हिजन पणही उपलब्ध आहे। तर अशा प्रकारच्या एक प्रायव्हेट एक्झिक्युटिव्ह रूममध्ये स्वीटमध्ये सैफ अली खान यांचा उपचार सुरू आहे। पण सध्या डॉक्टरांनी जे बाहेरून येणारे लोक आहेत त्यांना भेटण्यास मनाई केली आहे। तर जे जवळचे लोक आहे, फक्त करीना कपूर खान असो किंवा जवळचे लोक असो, कुटुंबचे लोक असो, तेही ते एक्झिक्युटिव्ह सीटमध्ये जात आहेत। आणि एक मोठी बातमी आणि मोठी महत्त्वाची जी माहिती आपल्याकडे आलेली आहे, तर सैफ अली खान यांनी एका विमा कंपनीहून, एका इन्शुरन्स कंपनीकडनं, निवा बुपा जी कंपनी आहे त्याकडनं इन्शुरन्स घेतला आहे आणि त्यांनी आपला जो इन्शुरन्सचा पेपर आहे तो हॉस्पिटलमध्ये सादर केला होता आणि पहिल्या दिवशीच 35,98,000 असे म्हणजे जवळपास 36 लाख रुपयाची मागणी केली होती कुटुंबियांनी आणि जे कॅशलेस ट्रीटमेंटसाठी 25 लाख पहिल्या विमा कंपनीकडनं देण्यात आला होता, अशी एक एक्सक्लुझिव्ह माहिती आपल्याला मिळालेली आहे। तर सैफ अली खान हे पुढील 1-2 दिवस अजून या हॉस्पिटलमध्ये राहणार आहे। हा जो पेपर आहे जे विमा कंपनीला देण्यात आलेला होता त्यामध्ये एक टेंटेटिव्ह डिस्चार्जची तारीख 21 तारीख असं लिहिलेलं आहे, पण हे सगळे डॉक्टर ठरवतील कशा प्रकारच्या त्यांच्या ट्रीटमेंटनंतर त्यांच्या सुधार आहे, त्यांची प्रकृती कशी आहे त्यावर निर्णय घेतला जाईल। पण सध्या एक्झिक्युटिव्ह स्यूटमध्ये सैफ अली खान यांचा उपचार सुरू आहे आणि विमा कंपनीकडनं त्यांनी इन्शुरन्स घेतला होता, त्या विमा कंपनीकडनं त्यांना 25 लाख पहिल्या इन्स्टॉलमेंटमध्ये या लीलावती हॉस्पिटलमध्ये जमा करण्यात आला होता। आणि सध्या करीना कपूर इकडे दाखल झाली होती आणि आत्ता करीना कपूर निघणार आहे इथूनच आणि जे जवळचे लोक आहे फक्त त्यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जात आहे। निश्चित अपडेट घेत राहू। मृत्युंजय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।